नमस्कार मित्रांनो, मी बालाजी मस्के. माझ्या या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सन्मान कर्तृत्वाचा हा कार्यक्रम राबवत असतो. आणि या सन्मान कर्तृत्वाच्या या कार्यक्रमामध्ये एखाद्या राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना आपण आमंत्रित करतो आणि त्यांची मुलाखत घेतो. तर आज आपल्यासोबत आहेत अगदी 15-25 वर्ष राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असणारे, अहमदपूर नगर परिषदेमध्ये 3 टर्म सलग नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे सूर्यवंशी सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. थँक्यू, धन्यवाद. सर्वप्रथम सर, तुमचा या राजकीय आणि सामाजिक चळवळीमधला प्रवास कसा आणि कधी सुरू झाला? तसं पाहिलं तर विद्यार्थी दशेमधूनच माझं या ठिकाणी या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करण्याची मला आवड होती. विशेषतः मी इयत्ता 11वीला असताना दैनिक एकजूट म्हणून एक वृत्तपत्र होतं. त्या वृत्तपत्राला कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी लिखाणाला सुरुवात केली. मग माझं शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी भित्तीपत्रक ही एक स्पर्धा चालायची आणि मग विद्यार्थ्याकडून लेख असतील, कविता असतील त्या मागवायच्या आणि त्यातून मग एखाद्या विषयावर लेख लिहिणं, एखाद्या विषयावर कविता करणं किंवा स्वतःचं मत मांडणं, अशा पद्धतीने माझा प्रवास सुरुवात झाला. NCC मधून नेतृत्व गुणाची संधी मला मिळाली. स्वतःमधलं नेतृत्व गुण फुलवायची संधी मिळाली आणि पुढं NSS मध्ये या ठिकाणी मी विद्यार्थी दशेमध्येच म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये मी प्रवेशित झालो. आणि मग NSS शिबिरं असतील, NCC शिबिरं असतील, उद्बोधन शिबिरं असतील आणि याच्या माध्यमातून वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत, मग म्हणजे वैचारिक बैठक जी तयार झाली ती प्रामुख्यानं मी त्याला जर क्रेडिट देत असेल तर NSSला देतो. आणि त्याच्यातून नॉट मी बट यू ही एक जी संकल्पना नव्यानं आहे ती या ठिकाणी रूढ होण्यास मदत झाली आणि विद्यार्थी दशेमधूनच या नेतृत्व गुणाला आकार या ठिकाणी मिळण्याचा प्रयत्न झाला. मी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या GS पदाची निवडणूक लढवली होती. कालांतरानं काही दिवसानंतर ती रद्द झाली, परंतु त्यावेळेस मित्र जोडणं, आपली छबी या ठिकाणी विद्यार्थी दशेपर्यंत किंवा इतरापर्यंत पोहोचणं, अशा पद्धतीचं काम मी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये केलं आणि तिथून खऱ्या अर्थानं नेतृत्वाची मला या ठिकाणी संधी मिळाली असं म्हटलं तर धाडसाचं ठरून येईल. आणि शिक्षण घेत असतानाच मी पहिली निवडणूक, राजकीय निवडणूक या ठिकाणी नगर परिषदेची लढवली आणि मग मी कोण तर एक कार्यकर्ता म्हणून समोर आलो, विद्यार्थी कार्यकर्ता. आणि मग माझे सोबतचे जे मित्र परिवार होते ते कार्यकर्ते म्हणून पुढे आले आणि म्हणून आम्ही एक 20-25 जणांचा जो चमू होता तेच माझे प्रचारक. आम्ही संध्याकाळी पोस्टर लावत फिरायचे स्वतःचे. आणि मग एक नवीन अनुभव त्या निवडणुकीमध्ये आला. माझा त्यामध्ये पराभव झाला होता पहिल्या निवडणुकीमध्ये, परंतु खऱ्या अर्थानं राजकारण काय आहे, लोकांचे कनेक्ट कसे असलं पाहिजे, त्याचबरोबर लोकांचे प्रश्न या ठिकाणी आपण कसे सोडवले पाहिजे याची थोडीशी जाणीव त्या निवडणुकीच्या संबंधाने झाली. आणि दुसरा अंग माझं लिखाणाचं चालूच होतं आणि त्यातून मी दैनिक मापदंड असेल, पोलीस विश्व असेल, दैनिक संचार असेल, त्यानंतर दैनिक लोकमत असेल, याला लिखाणाला सुरुवात केली. आणि लोकमतचा माझा साधारणतः 2 ते 2.5 वर्षाचा कालखंड. आणि त्या काळात मला असं आठवतं की आठवड्यामधून माझ्या बातमीला 200 रुपयाचं बक्षीस आमचे मिळायचं. की टॉपची ज्याची बातमी आहे किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण लिखाण असेल तर त्याला बक्षीस देण्याची प्रथा त्या ठिकाणी सुरुवात होती आणि मला आठवड्यामधून हे बक्षीस मिळायला सुरुवात झाली. आणि मग बायलाईन बातम्या माझ्या छापायला त्या काळात सुरुवात झाल्या. मीडियामध्ये प्रिंट मीडियाचं त्या काळात खूप महत्त्व होतं. ही साधारणतः मी 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट आपल्याला सांगतो. आणि मग बायलाईन बातम्या यायला लागली आणि खऱ्या अर्थानं मग सिद्धार्थ सूर्यवंशी हे नाव वाडी, तांडा, खेडो, पाडी किंबहुना प्रादेशिकवर एखादी बातमी लागली तर पूर्ण मराठवाड्यामध्ये ते नाव जायला सुरुवात झाली. आणि तिथून एक नवीन ओळख, नवीन चेहरा, नवीन कामाची पद्धत, एक नवीन नेतृत्व गुण
अशा पद्धतीनं एक विकसित होता आलं. आणि त्यामध्ये मी रोटरॅक्ट क्लबचा या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं. त्यामुळं पल्स पोलिओ असेल, रक्तदान शिबिर असेल, वेगवेगळ्या जयंत्या असतील, अशा एक गोवर लसीकरण असेल, अशा वेगवेगळ्या उपक्रमात, वृक्षारोपण असेल, या चळवळीमध्ये या ठिकाणी मी स्वतःला झोकून दिलं. पर्यायानं त्या काळामध्ये आम्हीच सगळ्या मित्रांनी मिळून एक साहित्य संगीत कला अकादमीची स्थापना केली. आणि तेथूनच नवनवीन ज्या ज्या काही गोष्टी आहेत समाजाच्या विकासासाठी त्या आपण सुरुवात केल्या. आणि म्हणून मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की 30 दिवसामध्ये आमचे 20 प्रोग्राम राहायचे, कधी ॲव्हरेज 15 कार्यक्रम व्हायचे. आणि हे सगळं स्पॉन्सर्ड नाही. आपला जो खर्च आहे 100 रुपये 200 रुपये असं कॉन्ट्रीब्युशन आम्ही करायचं. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की ज्यावेळेस आम्ही साहित्य संगीत कला अकादमीची स्थापना केली होती, मी भीमनगरमध्ये एक आमचे दिवंगत मित्र पठाणजी त्यांच्या रूमवर बसून आम्ही काही सवंगडे, माझ्यापेक्षा काही सिनियरही होते, ज्यांना कलेची जाण होती आणि काहीतरी आपण करावं, काहीतरी आपलं बॅनर असावं म्हणून साहित्य संगीत कला अकादमीची रजिस्टरला आम्ही नोंदणी केली, नाव वगैरे तयार केलं. परंतु याची नोंदणी चॅरिटी कमिशनरला असते हेच माहीत नव्हतं, किमान 6 महिने. आणि मग नोंदणी करायचे तर पैसे लागतात. मग त्या काळामध्ये 2,500-3 हजार रुपये सुद्धा खूप म्हणजे कठीण काळ. आणि मग अशामध्ये कॉन्ट्रीब्युशन करून कुणाकडून 200, कुणाकडून 300, कुणाकडून अशा पद्धतीनं करून आम्ही त्याची नोंदणी केलेली. आणि मग आज त्याला म्हणजे भरीव असं मूर्त अशा पद्धतीचं स्वरूप आणलं आहे. परंतु अशा पद्धतीनं संस्थेची स्थापना केली, वेगवेगळे कार्यक्रम घेतो. आणि मला आज एवढा अभिमान वाटतो की विद्यार्थी दशेमधूनच ज्या काही वाममार्गाच्या गोष्टी आहेत तिकडं जायला वेळच मिळाला नाही. सगळे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह कार्य करावं, काहीतरी नवनिर्मिती करावं, अशा मित्र सवंगड्याच्या संपर्कात येऊन आम्ही नवनवीन प्रयोग या ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न केला. आणि अशाच पद्धतीनं शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रवास हा खऱ्या अर्थानं अपघातानं हा राजकीय प्रवेश झालेला आहे. परंतु ठीक आहे, आता अपघात झालेला आहे, घातपात अपघात काय म्हणायचं म्हणूया, परंतु अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. सर, तुम्ही तुमच्या वैयक्तिक शिक्षणाबद्दल काय सांगाल? कारण राजकीय चळवळीमध्ये खरंच या शिक्षणाचा फायदा होतो का? कारण अनेक युवक जे वर्ग आहे ते शिक्षण सोडून पूर्णपणे राजकीय क्षेत्रामध्ये वळतात, पण त्याचबरोबर शिक्षणाचा त्यामध्ये फायदा होतो का? बघा, माझी युवकांना आणि सर्वांनाच विनंती, मी महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये एक 4 ते 5 वर्ष CHBला लेक्चरर म्हणून होतो. आणि मग युवकांशी माझा कनेक्ट व्हायचा. मग इकडं विद्यार्जनाचं काम करायचं आणि खाली राजकीय चळवळीमध्ये मी काम करायचं. आणि मग काही जण माझ्याकडे यायचे की आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं. मी त्याही वेळेस युवकांना अनेकदा सांगितले, आज ते काही शिक्षक असतील, कोणी वकील आहे, तर त्यांना मी म्हटलं होतं की बाबा शिक्षण पहिलं सुरू घ्या, परिपूर्ण शिक्षण घेऊनच राजकारणामध्ये जर इच्छा असेल तरी. कारण बघा, राजकारण हे जेवढं सोपं असं वाटतं, दुरून ग्लॅमर आहे, परंतु एवढं सोपं नाही. प्रत्येक म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकट नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यामुळे राजकीय क्षेत्र सुद्धा अतिशय महत्वपूर्ण क्षेत्र आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला स्वतःला सिद्ध व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी असली पाहिजे, पात्रता असली पाहिजे, समजून घेण्याची पात्रता असेल, विषय समजता आला पाहिजे, ते काय आहे त्याच्या खोलवर आपल्याला जाता आलं पाहिजे, तरच तो विषय या ठिकाणी कळणार आहे. आणि जो प्रश्न जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही, उत्तर कसं शोधणार आहेत आपण? आणि म्हणून प्रश्नाची जाणीव सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे. आणि म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. राहता राहिला शिक्षण आणि नोकरी या 2 वेगवेगळ्या बाजू आहेत. परंतु शिक्षणातून माणूस सुसंस्कृत होतो, समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टीची त्याला जाणीव होते. आणि हेच महत्वपूर्ण आहे. तो एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून जरी कुणी एक स्वतःला सिद्ध करायचं म्हटलं, त्यासाठी शिक्षण आहे. उगं मोठं मोठं बोलायचं आणि आपली डिग्री आपले शिक्षण जर म्हटलं तर काही. आणि म्हणून शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं प्रवेशद्वार आहे असं मी मानतो. आणि म्हणून आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा मोठा आदर्श आपल्या पुढे आहे की परिस्थिती नसताना त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अरे आज तर सगळी परिस्थिती आहे, सोयी सवलती आहेत, मग का आपण शिक्षण घेऊ नये?
आणि म्हणून माझी युवकांना नम्रतेची विनंती आहे की अर्धवट शिक्षण आपण सोडू नका, काठावरचं शिक्षण आपण घेऊ नका. शिक्षण हे टॉपचंच त्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये त्या विषयामध्ये आला पाहिजे किंवा त्या वर्गामध्ये आला पाहिजे. अशा पद्धतीचं जर शिक्षण घेतलं तर निश्चितपणानं रेड कार्पेट तुमच्या पुढे असतील असा मला विश्वास वाटतो. आणि कुठलंही शिक्षण, कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रामधलं तुम्ही जर टॉप असाल, मी तेच म्हणतोय की त्या त्या क्षेत्रामधले जर तुम्ही टॉप असाल तर तुम्हाला कुठलीच वानवा असणार नाही, तुम्हाला कायम वेलकमच असणार आहे लोकांचं. आणि म्हणून शिक्षण हे महत्त्वपूर्ण आहे असं मानणार आहे. मी आज सुद्धा शिक्षण घेतो. मला सांगायला आनंद वाटेल की मी गेल्या 1 महिन्यापूर्वी माझं MA सोशियोलॉजी फायनल चालू आहे, त्याच्या परीक्षा मी दिल्या, रिझल्ट येणं बाकी आहे. आणि म्हणून मला शिक्षणाविषयी तर खूप आनंद वाटतो, नवनवीन शिकायला मला खूप आनंद वाटतो. आणि म्हणून मी माझ्या सर्व मित्रांना, युवकांना, नवीन पिढींना सुद्धा विनंती करणार आहे की कुठल्याही क्षेत्रातलं शिक्षण असेल ते वाया जाणार नाही. आणि म्हणून आपण शिकत राहा, नवनवीन गोष्टी, अद्यावत ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या ज्ञान आत्मसात करावं अशी माझी नम्रतेची या ठिकाणी शिक्षणाविषयीची भावना आहे. सर, तुम्ही काही दिवस महात्मा गांधी विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून शिकवत होतात आणि त्यानंतर काही दिवस राजकीय चळवळीमध्ये आता सक्रिय आहात. तर या 2 गोष्टीमध्ये तुम्ही नेमकं कोणत्या गोष्टीला चांगल्या बाबतीत प्राधान्य द्याल? म्हणजे जे जम्याची बाजू जे म्हणतात ते कोणती, एक राजकीय चळवळ की तुमचा प्राध्यापक म्हणून शिकवत? बघा, क्षेत्र हे कुठलंच वाईट नाही, हे मी पहिल्यांदाच या ठिकाणी नमूद करतो. प्रत्येक क्षेत्राचं त्या त्या ठिकाणचं महत्त्व आहे. आज प्राध्यापक म्हणून काम करत असताना सुद्धा मला खूप आनंद वाटला, कारण अनेक विद्यार्थ्याशी संपर्क आला, त्यांचे प्रश्न काय, म्हणजे फक्त 50 मिनिटाच्या तासाच्या नंतर सुद्धा मी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यासोबत कनेक्ट राहायचा प्रयत्न केला. तर त्यातून एखाद्याला मार्गदर्शन करणे, एखाद्याला घडवणे याच्यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाही. आणि म्हणून ते शिक्षण क्षेत्र तर अतिशय पवित्र क्षेत्र आहे. मला त्या ठिकाणी 5 वर्षे काम करत असताना अगदी मनाचं समाधान आहे. म्हणजे जे विद्यार्थ्याशी माझा संपर्क आला, मला निश्चितपणानं ते क्षेत्र पवित्रच आहे आणि म्हणून मला त्या क्षेत्राचा आदर आहे. राहता राहिला राजकारण सुद्धा वाईट आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. कारण जर सगळी चांगली माणसं जर घरात बसली, अर्थातच मग दुसरी माणसं, म्हणजे नाण्याच्या 2 बाजू आहेत, चांगली आणि वाईट. जर हे क्षेत्र वाईट आहे म्हणून चांगली माणसं जर घरात बसली, वाईट माणसाचा त्या ठिकाणी वावर असणार आहे. आणि म्हणून जे स्वतःला चांगले म्हणून घेतात किंवा ज्यांना चांगलं क्षेत्र आहे किंवा या ठिकाणी चांगलं झालं पाहिजे, अशा पद्धतीची ज्यांची भावना आहे त्या प्रत्येकाने राजकारणामध्ये सजगतेनं राजकारणाकडे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता थोडंसं सर राजकीय प्रश्नाकडे येतो. तुम्ही माजी आमदार विनायकराव पाटील यांचे समर्थक म्हणून काही दिवस कार्य केले, पण त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टी सोडून एक राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला, तर तुम्ही त्यांच्याबरोबर का गेले नाहीत किंवा तुम्ही का पक्षप्रवेश केला नाही? कठीण प्रश्न आहे. मी ज्या ठिकाणी राजकीय क्षेत्रात काम केलेलं आहे त्या ठिकाणी त्या नेत्यांना सुद्धा माहीत आहे, मी अतिशय म्हणजे स्वतःला झोकून देऊ आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. संदर्भ काही असतील पुढं मागं त्याच्यामुळं त्या ठिकाणी गेलं नाही. आज ठीक आहे, इथं थोडंसं बरं वाटतं मला. मी या ठिकाणी बसून म्हणजे सोशल टच देऊन मी काम करायचा प्रयत्न, कुठल्याही पक्षात जरी असला तरी माझा सोशल टच किंवा लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठीचा माझा हा प्रयत्न, हा कुठल्याही पक्षात जरी असला तरी तो माझा एक म्हणजे संत गतीनं माझं काम या ठिकाणी चालू असतं. एक सम्राट मित्रमंडळाच्या माध्यमातून तुम्ही अनेक आंदोलनं, अनेक गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. त्यातील तुम्ही कोणते मुद्दे किंवा कोणते आंदोलन तुम्ही यशस्वी केलेले आहेत त्याबद्दल थोडंसं काही? बघा, सामर्थ्य आहे चळवळीचं असं म्हटलं गेलेलं आहे. जो करील तयांचे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयांचे. चळवळीला आज नितांत असं महत्त्व आहे आणि चळवळ ही गरज आहे. कारण जोपर्यंत बघा आज परिस्थितीच अशी आहे की आपण म्हणतो की रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजू. मग एखादं स्वतःच्या प्रश्नापुरतं ज्या पद्धतीने आपण झगडतो
त्यामध्ये आपल्या समाजाचे, आपल्या परिसरातले काही स्थानिक स्तरावरले असतील, काही तालुका स्तर, काही जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावरले कार्यकर्ता जर म्हटलं तो कार्य करत असला पाहिजे. कार्यकर्ता नाव म्हणून घ्यायचं आणि घरात बसणारा, ही कार्यकर्त्याची व्याख्या आहे. कार्यकर्ता हा कायम कामात असला पाहिजे. मग ते काम कोणतं आहे? आज तुम्ही स्वतःला कार्यकर्ता म्हणत असेल तर समाजातले छोटे मोठे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवण्याचा किमान प्रयत्न केला पाहिजे. सुटतील न सुटतील ही गौण बाजू. आणि म्हणून मी गेल्या 8 वर्षापासून तुम्ही पाहिलेला आहे किंवा सगळेजण पाहत आहेत की एखादे प्रश्न आला, तो प्रश्न आपण हातात घेतो. अगदी जेवढी आपली ऐपत आहे किंवा जेवढी आपली क्रयशक्ती आहे तेवढी त्या ठिकाणी खर्चून हे प्रश्न समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतो. काही प्रश्न सुटण्यास मदत होते, काही प्रश्नाची चर्चा होते, काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावर सुद्धा आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण घेतलेला प्रत्येक विषय हा साध्यच झाला पाहिजे, असं हे काही जादूची काढली नाही. परंतु हे करत असताना किमान आपण त्या प्रश्नासाठी आंदोलन केलं, त्या प्रश्नासाठी रस्त्यावर आलं, ते प्रश्नासाठी समाजामध्ये जागृती केलं, शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा केला, ते एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी महत्वपूर्ण आहे असं मी मानतो. आणि म्हणून सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं जे उपक्रम घेतले सोशल टच असणारे, ते उपक्रम समाजाच्या हिताचे आहेत असं मानणाऱ्यापैकी मी आहे. समाजाचे प्रश्न सुटले असतील नसतील तो एक वेगळा भाग आहे, त्याचा ऑडिट आपण नंतर करूया. परंतु आपण प्रश्न मांडलेले आहेत हे या ठिकाणी मला प्रकर्षानं या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं. सर, आजकाल समाजाचा कल वंचित बहुजन आघाडीकडे जास्त दिसत आहे, तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये राहून काम करणं थोडंसं अवघड जातं का? नाही, तसं काही नाही. कुठलाही पक्ष वाईट नाही, मी कुणाच पक्षाला वाईट म्हणत नाही. त्यांचं संघटन आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं संघटन आहे. आणि म्हणून कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मी राजकारणाला प्रश्न सोडवण्याचं एक माध्यम आहे, साध्य आणि साधन असं जे म्हणतात त्या पद्धतीने मी याचा उपयोग करतो. माझे समाजाचे प्रश्न असतील, माझ्या प्रभागातले प्रश्न असतील, माझ्या शहरातले प्रश्न असतील किंवा जनतेचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बॅनर लागतं किंवा काही जणांचा आधार लागतो, काही जणांची मदत लागते. आज शासन स्तरावर रुलिंग पार्टी आहे, अनेक गोष्टी फक्त धरणे, मोर्चे, आंदोलन यापुरतं मर्यादित न राहता मंत्रालय स्तरावर जर पाठपुरावा केला तर ते प्रश्न सोडू शकतात. हा माझा अनुभव आहे मागच्या कामाचा. आणि म्हणून माझ्या हातावर जी झालेली कामं आहेत किंवा ज्याचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे, कधी वैयक्तिक असेल कधी सामूहिक असेल, पाठपुरावा केलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणानं सुटलेले आहेत. आणि म्हणून कुठल्या पक्षाला नाव वगैरे ठेवण्याच्या भानगडीत मी आजही नव्हतो, म्हणजे पहिलेही नव्हतो, आजही नाही, भविष्यातही राहणार नाही. माझा सॉफ्ट कॉर्नर या ठिकाणी मी असतो. फक्त प्रश्न समाजाचे सुटले पाहिजे या मताचा मी आहे. उद्या जर आरक्षित झाला आपला मतदारसंघ, अहमदपूर मतदारसंघ SC प्रवर्गासाठी, तर तुमच्याकडे अहमदपूर तालुका पूर्ण एक सुशिक्षित हुशार चेहरा म्हणून आमदारकीसाठी बघतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बघा, पदासाठी नाही, मी आत्ताच या ठिकाणी सांगितलं की एक शासकीय व्यवस्थेतले किंवा लोकशाहीमधली ही पद आहे. स्थानिक स्तरावरले असतील, जिल्हा स्तरावर असतील, राज्य स्तरावर असतील, म्हणजे बाबासाहेबांना जी घटना दिलेली आहे, जे संविधान दिलेलं आहे, प्रश्नाचं विकेंद्रीकरण या ठिकाणी, म्हणजे एखादा नालीचा प्रश्न असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, तो खासदारांनी तिथं मांडावा हे अपेक्षित नाही. त्यासाठी ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, शहरामध्ये एखादी नगरपालिका आहे, एखादा तालुका स्तरावरला मोठा प्रश्न आहे तर तो त्या ठिकाणी आमदारांनी मांडावा. आणि एखादा मोठा काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल जिल्हा स्तरावरला किंवा स्टेट नॅशनल लेवलवरचा, ते खासदारनं, अशी साधारणतः रचना आहे. आणि मग हे करत असताना आज मी नगरसेवक म्हणून गटनेतामधून काम केलेलं आहे, मला त्याचा अनुभव आहे. प्रश्न काही सुटले, काही सुटायच्या मार्गावर असतील. परंतु आज जे आपण म्हटलात या ठिकाणी आरक्षण वगैरे, बघा, मी भविष्यात असा आहे, मी भविष्यात असा, मी म्हणजे त्याला काय म्हणायचं, प्रचंड वेगवेगळे स्वप्न पाहण्याच्या नादातला कार्यकर्ता नाही. हा एक खरं आहे की मी कायम कार्यरत राहणार आहे. आणि कधी भविष्यात संधी आली
अनेक वेळेस न्याय अन्याय आपण सगळ्या गोष्टी पाहतो. पुण्या मुंबईचे माणसं येतात, ज्याचा जागा असते दुसराच माणूस हाणून नेतो. आरक्षण नसलेली माणसं आरक्षित जागेवर येतात, आपण ती पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या खोलात न जाता एक कार्यकर्ता म्हणून जो सन्मान आहे किंवा जो आनंद आहे तो मोठमोठ्या पदामध्ये निश्चितपणानं नसेल असं मला वाटतं. कारण मी अनेक चांगल्या नेत्यांसोबत या ठिकाणी राहिलेला आहे. प्रचंड त्यासाठी जनसंग्रह लागतो, प्रचंड आर्थिक सुद्धा तयारी या ठिकाणी लागते, लोकसंपर्क आहे, प्रचंड वेळ द्यावा लागतो, नेत्यांची मर्जी वगैरे असे अनेक बाजू आहेत. परंतु मी सातत्यानं या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे. भविष्यामध्ये जिथं जिथं मला स्कोप असेल त्या ठिकाणी मी म्हणजे आवर्जून लक्षवेधी या ठिकाणी काम करण्याची माझी तयारी निश्चितपणानं आहे. आणि त्यासाठीच हा माझा सातत्याचा संघर्ष आहे असं म्हटलं तर धाडसाचं ठरवलं. सर, तुम्ही एक उत्तम गायक आहेत आणि आमच्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून एक थोडीशी 4 ओळीची झलक. बघा, गाणं मला वारसानं मिळालेलं आहे. माझे वडील पोलीस खात्यामध्ये होते, दिवंगत सुरीम साहेब, आणि त्यांच्यामुळं आम्हाला गाणं शिकता आलं आणि गाण्याची मला खूप आवड आहे. मी वर्षातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या निमित्तानं कुठलाही कार्यक्रम असेल आम्ही अरेंज केलेला आणि त्या ठिकाणी मी गीत गातोच. तुम्ही काल परवा घेतलेल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे महागायक आदर्श शिंदे यांनी सुद्धा तुमच्या गायनाचं कौतुक केले आहे. आणि आहे म्हणजे शास्त्रीय मी परिपूर्ण असा गायक नाही, परंतु गाण्याची मला आवड आहे. निश्चितपणानं तुमच्या यूट्यूबसाठी आपला 31 तारखेला एक कार्यक्रम आहे मोहम्मद रफी साहेबाच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं, एक शाम रफी के नाम. माझी तुम्हाला विनंती आहे, त्या कार्यक्रमामध्ये मी 10 गाणे म्हणणार आहे. तुम्हीही यावं, ते लाईव्ह करावं, कारण म्युझिक शिवाय गाण्याला अर्थ नाही असं मी या ठिकाणी समजतो. मला गाण्याची निश्चितपणानं आवड आहे. माझं तुम्हाला आजच निमंत्रण, 31 जुलै 2024 रोजी अहमदपूरला एक शाम रफी के नाम कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपण यावं आणि तो कार्यक्रम लाईव्ह करावा. यस, नक्कीच. सर, एक शेवटचा प्रश्न. आमच्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून युवकांसाठी नेमकं तुम्ही काय संदेश द्या? बघा, माझी युवकांना नम्रतेची विनंती राहणार आहे की मित्रांनो, आपलं हे वय हे अगदी अतिशय चंचल अशा पद्धतीचं वय आहे. या वयामध्ये म्हणजे यौवनाच्या उंबरवट्यावर तारुण्याच्या बहरात माणसं थोडंसं भरकटतात, मूळ विषयापासून दूर जातात. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आत्ताचे हे 5-7 वर्ष कठीण 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 मेहनत करायची तुम्ही तयारी ठेवा. तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य अतिशय सुखात जाणार आहे, त्याची गॅरंटी मी देतो. परंतु आज जर तुम्ही सुख, चैन, आराम नाही त्या गोष्टीकडे जर गेलो तर मी आज लिहून देतो कोऱ्या कागदावर, तुमचं पुढचं जीवन अतिशय कठीण जाणार आहे. आणि म्हणून तुम्हाला ठरवायचंय की 7 वर्षाची मेहनत करून आयुष्यभर चांगलं जगायचंय का 7 वर्षाचं आराम करून आयुष्यभर मेहनतीनं कठीण जगायचंय, हे युवकांनी ठरायचंय. आणि म्हणून मित्रांनो, यशाला शॉर्टकट नाही. शिक्षणाची कास धरा, शिक्षणाला गांभीर्यानं घ्या, त्या त्या क्षेत्रातले तुम्ही टॉप व्हा. आणि स्पर्धा परीक्षा असतील, एवढं म्हणजे माहितीचं जाळं आहे हे मोबाईलमध्ये जर आपण पाहिला, प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, त्याचा उपयोग करा आणि स्वतःला या समाजाला सिद्ध करा. आपल्या आई वडिलांनी, आपण आपल्या परिवाराने जे बघितलेले स्वप्न आहे ते आपण स्वप्न साकार करून आणि त्यांना एक नवीन आनंद द्या की माझा मुलगा कर्तृत्वान ठरला, माझा भाऊ कर्तृत्वान ठरला, माझा एखादा म्हणजे पती कर्तृत्वान ठरला, एका पत्नीला सुद्धा वाटू द्या. अशा पद्धतीचं जर रिमार्क्स भविष्यात यावे असं वाटत असतील तर त्यासाठी युवकांनी कठोर मेहनत करावी अशी माझी नम्रतेची विनंती राहणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्पेशल रिपोर्ट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळ दिलात आणि आज तुमचा वाढदिवस आहे, त्याबद्दल आमच्या पूर्ण परिवारातर्फे तुमचं खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची या ठिकाणी मुलाखत घेऊन जनमानसापर्यंत ही मुलाखत आपण पोहोचत आहेत. आपल्याला मी मनाच्या अंतःकरणातून या ठिकाणी धन्यवाद देणार आहे आणि आपल्या चॅनलला सुद्धा शुभेच्छा देणार आहे. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मीडियामध्ये प्रवेश केला. मी मीडियाचा विद्यार्थी आहे आणि म्हणून मीडियामध्ये काय ताकद आहे
ती संबंध जगानं या ठिकाणी पाहिलेला आहे. याचा वापर आपण समाज हितासाठी करावा अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो. आपण मुलाखत घेतलात माझी, त्याबद्दल आपलं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मुलाखत तातडीची होती, कुठलंच म्हणजे साहित्य किंवा काय प्रश्न काय नाही, अगदी विचारलात प्रश्न तसे उत्तर मी या ठिकाणी दिलेले आहे. आणि माझी सगळे प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की काही चूकभूल झालेली असेल, आपला माणूस म्हणून या ठिकाणी आपण क्षमा करावी आणि आपण या क्षेत्रामध्ये नवनवीन अशा पद्धतीचे जे यश आहे ते आपण यशाला गवसणी घालावं अशी मी विनंती करतो. अपेक्षा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. तर हे होते राजकीय चळवळीमध्ये गेली 25 वर्ष सक्रिय असणारे डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी सर. यांनी सम्राट मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून गोरगरीब दीन दलितांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. सर धन्यवाद. थँक्यू.